मराठी नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांवर आपल्या सहज सुंदर अभिनयाची आणि उत्तम कॉमिक टायमिंगची छाप पाडणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांच्या संपूर्ण जीवन प्रवासाची, संघर्षाची आणि करिअरची माहिती जाणून घेऊया. सुप्रिया पाठारे यांचा जन्म 8 एप्रिल 1972 रोजी मुंबईतील उमरखाडी, सँडस रोड भागात झाला. त्यांचा जन्म एका अत्यंत श्रीमंत कुटुंबात झाला होता. त्यांच्या आजोबांचा स्वतःचा कारखाना होता, परंतु नंतरच्या काळात परिस्थिती बदलली आणि त्यांचे बालपण अत्यंत संघर्षात आणि कष्टात गेले. त्यांच्या कुटुंबात अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती. त्यांच्या बहिणीचे नाव अर्चना नेवरेकर असून त्याही मराठी मनोरंजन विश्वात अभिनेत्री म्हणून सक्रिय आहेत. सुप्रिया पाठारे विवाहित असून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांचे कुटुंब सध्या ठाणे येथे स्थायिक आहे. आज जरी सुप्रिया पाठारे एक यशस्वी आणि मानधनाच्या शिखरावर असलेल्या अभिनेत्री असल्या तरी इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी खूप कठीण दिवस पाहिले आहेत. घरोघरी भांडी घासण्याचे काम, आर्थिक परिस्थिती बेताची झाल्यामुळे शाळेत असताना त्यांनी स्वतःच्या मैत्रिणीच्या घरी भांडी घासण्याचे आणि घरकाम करण्याचे काम केले. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की त्या आणि त्यांची आई मिळून तब्बल 18 घरांची भांडी घासायच्या. त्यांना डान्स शिकण्याची प्रचंड आवड होती. त्या काळी डान्स क्लासची फी 70 रुपये होती. मैत्रिणीच्या घरी भांडी घासून त्यांना जे 100 रुपये मिळायचे त्यातील 70 रुपये त्या डान्स क्लाससाठी घ्यायच्या आणि उरलेले 30 रुपये घरात द्यायच्या. सुप्रिया पाठारे यांच्यातील अभिनय गुणांचा शोध त्यांच्या शाळेतील शिक्षकांनी घेतला. शाळेतील शिक्षिकेची नक्कल आणि पहिली संधी. शाळेत असताना त्या एका शिक्षिकेची हुबेहूब नक्कल करत होत्या, जी दुसऱ्या एका शिक्षिकेने पाहिली. त्यांच्यातील हे टॅलेंट ओळखून त्यांना नाटकात काम करण्याची पहिली संधी मिळाली. डार्लिंग डार्लिंग या त्यांच्या पहिल्या व्यावसायिक नाटकाच्या प्रयोगासाठी त्यांना 150 रुपये मिळाले होते, जी त्यांची या क्षेत्रातील पहिली कमाई होती. प्रसिद्ध रंगभूमी दिग्दर्शक वामन केंद्र यांच्या 3 पैशांचा तमाशा या प्रायोगिक नाटकातून त्यांनी अभिनयाचे प्राथमिक धडे गिरवले. मालिका विश्वात सुप्रिया पाठारे यांनी साकारलेल्या आई, सासू किंवा कडक स्वभावाच्या महिलांच्या भूमिका प्रचंड गाजल्या. श्रीयुत गंगाधर टिपरे या अत्यंत लोकप्रिय मालिकेत त्यांनी साकारलेली छोटीशी भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. पुढचं पाऊल स्टार प्रवाहावरील या मालिकेत त्यांनी साकारलेली कांचन मला रणदिवे ही सासूची नकारात्मक आणि कडक भूमिका महाराष्ट्राच्या घराघरात पोचली. होणार सून मी या घरची झी मराठीवरील या गाजलेल्या मालिकेत त्यांनी श्रीची मोठी आई ही खंबीर आणि समजूतदार भूमिका उत्तम रीतीने साकारली. यात त्यांनी मुख्य विनोदी भूमिका साकारली होती. ठिपक्यांची रांगोळी स्टार प्रवाहावरील या मालिकेत त्यांनी साकारलेली माई माधवी कानिटकर ही सोशिक आणि प्रेमळ सासूची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली. फू बाय फू या विनोदी शोमध्ये एक स्पर्धक म्हणून त्यांनी आपल्या अचूक कॉमिक टायमिंगने संपूर्ण महाराष्ट्राला खळवळून हसवलं. त्यांनी अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या आणि सहाय्यक भूमिका केल्या आहेत. दिली सुपारी बायकोची 2008 चित्रपट पदार्पण, अनोळखी हे घर माझे 2009, फक्त लढ म्हणा 2011, बालक पालक 2012, टाइमपास 2014 आणि टाइमपास 2, बाळकडू 2015, ची व ची चौका 2017, नाचगं घुमा 2024. 1995च्या सुमारास सुप्रिया पाठारे यांच्या आयुष्यात एक अत्यंत भयंकर प्रसंग आला होता. एका राजस्थानी चित्रपट निर्मात्याने त्यांना फसवून राजस्थानमध्ये तब्बल 3 महिने एका खोलीत डांबून ठेवले होते. त्या काळात त्यांच्यावर खूप अत्याचार झाले. अखेर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कानावर हा विषय गेल्यानंतर त्यांच्या थेट हस्तक्षेपाने आणि मदतीमुळे सुप्रिया पाठारे यांची त्या निर्मात्याच्या तावडीतून सुखरूप सुटका झाली होती. आपल्या अष्टपैलू अभिनयासाठी त्यांना आजवर अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. नाट्य दर्पण पुरस्कार हीच माझी राणी आणि डार्लिंग डार्लिंग या नाटकातील उत्कृष्ट अभिनयासाठी, खंडोबाचे लगीन या लोकनाट्यातील ऊर्जेने भरलेल्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार, झी मराठी उत्सव नात्यांचा अवॉर्ड्स 2015 होणार सून मी या घरची मालिकेसाठी सर्वोत्कृष्ट सासूचा पुरस्कार. सुप्रिया पाठारे यांचा हा प्रवास
अत्यंत प्रेरणादायी आहे, जिथे त्यांनी गरिबी आणि संकटावर मात करत मराठी मनोरंजन विश्वात स्वतःचे हक्काचे आणि आदराचे स्थान निर्माण केले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.